की नेमकं त्या प्रकरणात आता काय स्टेटस आहे आणि काय न्यायालयाने आदेश दिले, प्रकरण काय आहे? देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना त्यांच्या मावशीकडनं 26 एकर जमीन मिळाली होती. ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोश्री यांची सख्खी बहीण, यानंतर यांची पत्नी यांच्या नावाने बोगस ट्रस्ट स्थापन करून हडप केली. ज्यावेळेला प्रतिभाताईचा कार्यकाल संपला त्यावेळेला तोपर्यंत यांनी काही केलं नाही. त्यावेळेला हे गेले त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं. तर हे आम्ही तुम्हाला 30 लाख रुपये दिले. त्यामुळे लाखो पुढे सौदा पावती येते. त्यांच्याकडे सौदा पावती नाही, एक शब्दाने लिहिलेलं नाही. आणि ही साधारणतः आजच्या किमतीला 10 ते 12 कोटी रुपयाची जमीन आहे. त्यांनी अजिबात खरेदी करून द्यायला इन्कार केला. मग ते धुळे न्यायालयात गेले. न्यायालयाने यांना त्या ट्रस्टींना साक्षीसाठी बोलवा असं सांगितलं. तारखा गेल्या, हे काय आणू शकले नाही. जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की साक्षीदाराची पुरावा पण द्यायची. न्यायालय तर कडक साक्षर बोललेले आहे. आणि शेवटी न्यायालयाने सांगितले हा ट्रस्ट बोगस आहे, खरेदी बोगस आहे आणि सगळं बोगस आहे. आणि याच्यामध्ये माजी राष्ट्रपतींची फसवणूक केल्याचा प्रयत्न केलेला आहे. तर न्यायालयाने फेटाळून लावायचं. त्याच्यामध्ये इतकं कडक शब्दामध्ये ताशे ओढलेले आहे की हे कुठल्या न्यायालयात जाऊ शकत नाही. मी 1 वर्षभर वाट पाहिली तर कुठल्या न्यायालयात जातात, ते आणतात, काय आणतात. पण मला कळालेली माहिती अशी की कुठलाही वकील त्याला हात लावायचा नाही. आता ज्या माणसाने माजी राष्ट्रपती आणि स्वतःच्या रक्ताच्या समाजाच्या सर्वोच्च नेत्याची फसवणूक करायला तुला कमी करत नाही, तो महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्या धुळे जिल्ह्याला काय न्याय देणार, हा माझा सवाल आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्याच्या गप्पा वाटतात, झकून घेणार आहेत का? त्यांचे नरेंद्र मोदी, अमित शाह हम ऐसा करेंगे ना वैसा करेंगे म्हणतात. तुमचा मंत्री राष्ट्रपतीला फसवायला कमी करत नाही. इथे क्रिमिनल म्हणून ठेवले, क्रिमिनल्स, त्यात दुसरा शब्द नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.